नमस्कार. आजच्या एपिसोडचं नाव आहे, खरं तर एपिसोडचं नाव म्हणावं लागतंय पण कृती आहे ही, आदरांजली. आदरांजली. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ, ज्येष्ठ पर्यावरण संतुलन तज्ज्ञ आणि आयुष्यभर तपस्या केलेले आणि कळकळीने आमच्या देशातल्या माणसांना, संस्थांना सांगणारे पर्यावरणाच्या बाबतीतलं महत्व. आणि एक झाड जरी तोडलं गेलं, कत्तल केली गेली झाडाची, की आतल्या आत रडणारे डॉक्टर माधव गाडगीळ यांचं मागच्या महिन्यात निधन झालं. मी हा विषय घेतोय कारण हल्लीच्या तरुण पिढीकडे जेव्हा मी बघतो तेव्हा त्यांना ह्या सगळ्याची काडीचीही किंमत नाही आणि कल्पना नाही. त्यांना कित्येकांना ही नावं सुद्धा माहिती नाहीत. आणि ज्यांनी खरोखरच पावित्र्य जपलं, हो, त्यांचे इतिहासात धडे असायला हवेत ना हो. हा, माधवराव आयुष्यभर झिजले. त्यांच्याबद्दल सगळं वाचल्यानंतर भरून आलं. आणि मग दुसरीकडे क्रूरता, राक्षसीपणा आमच्या देशातला दिसतो. वाटेल तशी झाडांची कत्तल काय, वाटेल तिकडे कचरा टाकणं काय, पाण्याचं तर आपल्या एवढा अपव्यय म्हणजे पाणी बर्बाद करणं हे आपल्या एवढं मला नाही वाटत जगात कुठे घडत असेल म्हणून. अगदी एखाद्या काय म्हणतात त्याला मागासलेल्या देशात सुद्धा एवढं घडत नसेल. ना नद्या आम्ही पवित्र ठेवल्या, ना विहिरी पवित्र ठेवल्या, ना समुद्र पवित्र ठेवले. त्रास होतो सगळा बघून. पुढच्या पिढीला हे कळकळीने सांगणं गरजेचं आहे. आपल्यापैकी जे कोण शिक्षक असाल, आपल्यापैकी जे कोण पालक असाल, त्यांनी जरा थोडासा आता ह्याचा विचार करून सांगायला सुरुवात केली पाहिजे. हा मी शहाणपणा नाही शिकवत आहे हो, पुढच्या पिढीला जगता तर आलं पाहिजे ना. बरं, जे चुकीचं वागतायत, समजा तुमच्याकडे अरबो रुपये जरी उद्या असले तरी तुम्हाला याच पृथ्वी तलावर राहायचं आहे ना. मंगळावर जरी तुम्ही प्लॉट बुक केला किंवा चंद्रावर, तरी इतकं सोपं नाही तिकडे, कळलं का? आणि तिथे मिजाच नाही मिरवता येणार काही मंगळावर आणि चंद्रावर. माधवराव, माझी आपल्याला विनम्र आदरांजली. आणि मग लक्षात येतं की विदेशी लोक आज, विदेशी म्हणजे वेगवेगळ्या देश किती झटतायत पर्यावरणासाठी, पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी. ज्या विषयाकडे आपलं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, स्वार्थाच्या पायी, किळसवाण्या स्वार्थापायी, माझापायी, वेळप्रसंगी आणि बिनडोकपणापायी, तिथे बाकीचे देश किती लक्ष देत आहेत हे बघितलं की भरून येतं. आज स्वित्झर्लंडमध्ये टार्पोलिन जे आहे, ताडपत्री, त्यांची ही ग्लेशियर्स वितळत आहेत. कशामुळे? ग्लोबल वॉर्मिंगमुळे, क्लायमेट चेंज. तर तिकडचे नागरिक स्वेच्छेने वर्गणी काढून टार्पोलिन टाकतायत, ताडपत्री टाकतायत ग्लेशियर्सवर, की जेणेकरून ती ग्लेशियर्स वितळू नयेत, नाही तर हाहाकार उडेल. आणि उडणारच आहे जर बेतालपणा चालू राहिला तर. भरून येतं हे सगळं बघून. तामिळनाडूमध्ये काही चांगले प्रयोग झालेत, महाराष्ट्रातही काही माणसं काम करतायत. पण ह्या सगळ्याला फोकस केलं पाहिजे, ह्या सगळ्याला अतिशय महत्वाचं मानलं पाहिजे. एखादं विमान कमी उडलं तरी चालेल, एखादी ट्रेन कमी धावली तरी चालेल, पण इथे लक्ष द्यायला हवं. कारण हे जर टिकलं तरच माणसं जिवंत राहतील ना त्या ट्रेन मधून आणि त्या विमानातून जायला. जनतेची काळजी, जनतेची काळजी. अहो, आपण खरं सांगू का, जनता पृथ्वी तलावर फार उशिरा आलोय हो. मूळचे रहिवासी आहेत ते, पशु पक्षी आणि काय म्हणतात त्याला, वनस्पती, ते मूळचे रहिवासी आहेत. आपण थोडे उपरेच आहोत, 1,00,000 वर्षापूर्वी इव्हॉल्युएट झालेलं, इव्हॉल्युशन मध्ये. सिंगापूर सारखा देश, आदर्श देश, हा, प्रत्येक पाण्याचं ते संवर्धन, संगोपन, संरक्षण करतात. जागा नाहीये त्यांच्याकडे, त्यांच्याकडे अमाप तळी पण नाहीये, धरणं नाही ते बांधू शकत, पण प्रत्येक पाण्याचा थेंब इतका जबाबदारीने वापरतात. कौतुक वाटतं. आणि हे सगळं रक्तात असावं लागतं, त्याच्यासाठी बालपणापासूनचे संस्कार असायला लागतात. माधवराव,
तुमच्यासारख्या माणसांची ना प्रचंड प्रमाणात या देशाला गरज आहे. अजून काय बोलू माधवराव. तमाम भारतीयांतर्फे आपल्याला विनम्र विनम्र आदरांजली.